प्रसिद्ध उद्योगपती डी.एस. कुलकर्णी यांच्या गाडीला अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये त्यांचा ड्रायव्हर ठार झालाय तर ते स्वतः गंभीररित्या जखमी झालेले आहेत। यासोबतच त्यांचा आणखी एक सहकारी किरण काते हा देखील जखमी झालेला आहे। या दोघांवर निगडीमध्ये उपचारासाठी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं होतं। आपण हे गाडीचे फोटो बघतोय। एसयूव्ही कार होती ज्याचा चक्काचूर झालेला आहे। पुण्याकडे जात असताना खंडाळा एक्झिट जवळ कंटेनरला पाठून धडक दिल्यानं हा अपघात झालेला आहे। अमोल कविटकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अमोल, डी.एस. कुलकर्णी आणि त्यांचा आणखी एक सहकारी या दोघांना सध्या दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आल्याचं कळतंय। या संदर्भात काय अधिक माहिती आहे? तसंच डी.एस. कुलकर्णी यांची प्रकृती सध्या कशी आहे त्याबाबत काही माहिती मिळाली का? नक्कीच सुरुवातीला लोकमान्य हॉस्पिटल जे आहे निगडीमधलं त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं होतं। त्यानंतर पुण्यातल्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। आता जी डॉक्टरांकडून माहिती मिळते त्या माहितीनुसार डी.एस. कुलकर्णी जे आहेत ते गंभीर जखमी आहेत, मात्र त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे आणि त्यांच्या 3 बरगड्यांना मोठा धक्का पोहोचलेला आहे या अपघातामध्ये। आणि दुसरा सहकारी मात्र सुखरूप बचावल्याचं समजतंय। मात्र या सगळ्या घटनेनंतर पुन्हा एकदा महामार्गावरील सगळ्या अपघातांची मालिका जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। इतकंच नाही तर ज्या काही उपाययोजना करणं गरजेचं होतं, वारंवार या संदर्भात चर्चा झालेली होती, मात्र तरी सुद्धा ठोस अशा उपाययोजना केल्या गेलेल्या नाहीयेत। असा एखादा मोठा अपघात घडतो त्यावर काही दिवस चर्चा होते, मात्र ठोस उपाययोजना केल्या जात नाहीये। आता नेमकी सरकार काय भूमिका घेतंय, कशा प्रकारे उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सुदैवाची बाब म्हणजे डी.एस. कुलकर्णी यांची प्रकृती जी आहे ती धोक्याबाहेर आहे आणि मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांचा चालक जो आहे नीरज रामकिरण सिंग हा जागीच अपघातामध्ये ठार झाल्याचं। अमोल, तू आपल्यासोबत राहाच। आणखी एक पुण्याची महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते ती आहे वारजे इथनं पुण्यामध्ये वारजे जलशुद्धीकरण केंद्रामध्ये क्लोरीनची गळती झालेली आहे। फायर ब्रिगेडचे जवान या ठिकाणी आलेले आहेत आणि वायू गळती थांबवण्याचे त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत। दरम्यान या वायू गळतीमुळे 2 कर्मचाऱ्यांना त्रास झालेला आहे। त्यांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। रात्री 2 पासून क्लोरीन वायूची ही गळती होतीये। पुन्हा एकदा अमोल कविटकर यांच्याकडे जाऊया। अमोल, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? महापालिकेचं वारजेला जलशुद्धीकरण केंद्र आहे आणि या ठिकाणी जलशुद्धीकरणाची प्रक्रिया सुरू असतानाच अचानकपणे क्लोरीन या वायूची गळती जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। रात्री 2 वाजता हा सगळा प्रकार घडला। हा प्रकार लक्षात आल्यानंतर तातडीनं स्थानिक फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलं। स्थानिक फायर ब्रिगेडची एक गाडी सुद्धा त्या घटनास्थळी पोहोचलेली होती, मात्र पूर्णपणे नियंत्रण जे आहे ते अद्यापर्यंत मिळण्यात यश आलेलं नाहीये। मात्र संबंधित जी कंपनी आहे त्या कंपनीचं एक पथक मुंबईवरून पुण्यामध्ये काही क्षणामध्ये दाखल होते आणि त्यानंतर ही वायू गळती जी आहे ती पूर्णपणे थांबवण्यात यश येईल। मात्र दरम्यानच्या कालावधीमध्ये जे काही महापालिकेचे 2 कर्मचारी होते त्यांना काही प्रमाणात त्रास जाणवायला लागला, त्यामुळे त्यांना स्थानिक संजीवनी हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र फार मोठी अशी घटना जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही, त्यामुळं सुदैवाची बाब मानावी लागेल। मात्र काही क्षणामध्ये संबंधित कंपनीचं पथक जे आहे ते जलशुद्धीकरण केंद्रावर दाखल होईल आणि या वायू गळतीवर पूर्णपणे नियंत्रण मिळण्यात यश मिळेल। धन्यवाद अमोल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आपण बघतोय की 2 महत्त्वाच्या घटना। सगळ्यात पहिली घटना होती ती डी.एस. कुलकर्णी यांच्या अपघाताची, तर दुसरी घटना ही आपण पुण्यामधली बघतोय। वारजे इथे पाणी शुद्धीकरण केंद्र आहे त्या ठिकाणी क्लोरीन वायूची गळती झाली आहे, ज्याचा त्रास 2 कर्मचाऱ्यांना झालाय। महापालिकेचे हे कर्मचारी आहेत, त्यांना उपचारासाठी संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय।